आज मराठी मुस्लिम सेवा संघतर्फे ही पत्रकार परिषद आहे। ती ज्याप्रमाणे 6 दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी एक पत्रक दाखवून वोट जिहादचा जो गंभीर आरोप केला होता त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी ही पत्रकार परिषद नाही आहे। कारण किरीट सोमय्यांच्या आरोपांना आम्ही एवढं महत्त्व देत नाही, परंतु 3 दिवसापूर्वी जेव्हा माजी केंद्रीय न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या पत्रकाचा उल्लेख त्यांनी दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला, तेव्हा आम्हाला यामध्ये आमचं म्हणणं मांडायला पाहिजे, नाहीतर समाजामध्ये एक प्रकारचं नॅरेटिव्ह करण्याचं काम बीजेपी करत आहे। त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत। पत्रकार बंधूंनो, मराठी मुस्लिम सेवा संघ ही कुठल्याही मुल्ला मौलवींची संघटना नाहीये। सगळ्यात प्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या छोट्या छोट्या संघटना आहेत, ज्या मुस्लिमांच्या मूलभूत प्रश्नावर काम करतात, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण, त्या सर्व कार्यकर्त्यांचा हा एक समूह आहे आणि मुस्लिम समाजाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यावर काम करणारा संघटन आहे। आज बीजेपीने जे प्रकारे वोट जिहादचा आरोप केला आहे त्याच्या आधी आव्हान एक अपील पण होतं त्याच्याबरोबर, ते त्यांनी सोयीस्कररित्या ते आव्हान दाखवलं नाही। त्या आव्हानामध्ये ज्या प्रकारचे बीजेपीने कारभार गेले 2.5 वर्ष केला, त्यामध्ये लॉ अँड ऑर्डर ची परिस्थिती आज भारतात काय आहे, महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या खिलाफ ज्या प्रकारचे ते हिंदू जनजागृती यात्रा काढून मुस्लिमांचं एक ज्याला राक्षसीकरण म्हणतो आपण, ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। राणे असतील, बाबा रामगिरी असतील, कालीचरण महाराज असतील, अशा कोणाला एवढे शेकडो FIR होऊन पण या राज्याचे गृहमंत्री फडणवीस त्यांच्यावर कारवाई करत नाही। 2 पार्ट्या तोडण्यात आल्या आणि फक्त विकास सोडून मुस्लिमांच्या मुद्द्यावर एक नॅरेटिव्ह सेट करून बीजेपी ही निवडणूक लढत आहे। याची पोलखोल करण्यासाठी तुम्हाला मी काही पेपर्स दिलेले आहेत। त्या पेपर्स मध्ये तुम्ही बघू शकता 2014 साली यात मराठी मुस्लिम सेवा संघाने, तेव्हा त्याचं नाव महाराष्ट्र मुस्लिम संघ होतो, महाराष्ट्र मुस्लिम संघ, त्याचं मी चॅरिटी कमिशनचं एक पेपर तुमच्या जवळ दिला आहे मी। तेव्हा त्यांनी या संघटनेने बीजेपीला 2014च्या विधानसभा इलेक्शन मध्ये सपोर्ट केला होता आणि त्याचं पत्र पुढे फोटो तुम्हाला दिसेल। त्या फोटोमध्ये मुख्तार अब्बास नकवी, माधवजी भंडारी जे प्रवक्ते आहेत बीजेपीचे, आणि विनय सहस्त्रबुद्धे जे रामभाऊ मळगी प्रबोधिनीचे प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर सिरियस टॉक या संघटनेने केला होता आणि 2014 साली सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर त्यांनी बीजेपीला सपोर्ट केलं होतं। तेव्हा त्यांना वोट जिहाद वाटला नाही का बीजेपीला? का 2024 मध्ये जेव्हा हे मराठी मुस्लिम सेवा संघाने महाविकास आघाडीला जो सपोर्ट दिला तो पण मुद्द्यांच्या आधी दिलेला आहे आणि त्याची स्पष्ट भूमिका त्याच्या अपील मध्ये आहे। ती भूमिका तुम्ही वाचू शकता। जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे त्या प्रश्नाचं उत्तर बीजेपी देऊ शकत नाही। त्यानंतर वोट जिहादच्या बाबतीत त्यांनी जे मुद्दे दिलेले आहेत त्यातला एक कुठल्याही मुद्द्यांवर मराठी मुस्लिम सेवा संघ बीजेपीच्या कुठल्याही प्रवक्त्याबरोबर आजही डिबेट करायला तयार आहे। मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, बीजेपीने कुठेही आम्हाला या मुद्द्यावर चर्चा करायला बोलवावी, आम्ही त्यांच्या बरोबर वाद घालायला तयार आहोत। यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मुस्लिम समाजाला एक त्रास देण्याचे मुद्दे आहेत आणि जर तुम्ही उठता बसता मुस्लिम समाजाला त्रास देणार असतील, मुस्लिम समाजाला जे अस्मितेची खेळणं असेल, आज सर्वात जास्त गरज आहे मुस्लिम समाजाचा
आत्मसन्मान जो आहे तो आत्मसन्मान बीजेपीने गेली 3 वर्ष त्याच्याशी खेळण्याचं काम केलं आहे. जर तुम्ही मुस्लिमांची तुम्हाला गरज नसेल तर मुस्लिम तुम्हाला पाडण्यासाठी 100% मतदान करणार आणि तो संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याच्यामध्ये वोट यासारखा कुठलाही प्रकार आम्ही मानत नाही. मी परत किरीट सोमय्यांना विनंती करतो, असे आरोप करण्याआधी तुम्ही माधव भंडारेंशी बोलला आहात का, की विनय सहस्त्रबुद्धेशी बोलला आहात का? जे 14 मध्ये ज्यांना मुस्लिमांबरोबर एक प्रकारचा एक रिलेशन ठेवण्याची इच्छा होती, अशा संघाच्या तुम्ही लोकांना डावलून तुम्ही कसं काय मुस्लिम सेवा संघावर वोट याचा आरोप करू शकता? जे तुमचे सहानुभूतीदार होते एकेकाळी 10 वर्षामध्ये तुम्ही असं काय केलं मुस्लिम समाजासाठी की मुस्लिम समाजाने तुम्हाला पाठिंबा द्यावा? हा आमचा सरळ प्रश्न बीजेपी साठी आहे. बीजेपीने अजूनही मुस्लिम समाजाचं विक्टिमाइज बंद करावं. त्यांना खरोखरच महाराष्ट्र पुढे जायचं असेल की बटेंगे कटेंगे सारख्या कुठल्याही घोषणांचा महाराष्ट्रामध्ये परिणाम होणार नाही. त्यांनी एवढी आग लावून पण महाराष्ट्रामध्ये दंगली घडत नाही, ह्याचा त्यांचा खूप मोठा त्यांचा पराभव आहे बीजेपी सारख्या शक्तींचा. रोज उठून ते मुस्लिमांविरुद्ध नरेटिव्ह सेट करतात, परंतु महाराष्ट्रीय जनता त्यांना अजिबात भीक घालत नाही. त्याच्या एका अगतिकतेतून त्यांनी हे मराठी मुस्लिम सेवा संघावर त्यांनी आरोप केलेले आहेत. मराठी मुस्लिम सेवा हे प्रादेशिक अस्मिता घेऊन चालणारी संघटना आहे. इथला भूमिपुत्र मराठी मुस्लिम जो आहे समाज त्याच्यासाठी काम करणारी संघटना आहे आणि त्याच्या हक्कांसाठी मराठी मुस्लिम समाज येणाऱ्या काळामध्ये सज्ज आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये मराठी मुस्लिमांच्या आत्मसन्मानाची मेळावे जागी घेणार आहोत आणि सत्ता कोणाची असो, महायुतीची असो महाआघाडीची असो, मराठी मुस्लिम सेवा संघ सज्ज आहे. मराठी मुस्लिमांच्या जो हक्क आहे, जो संविधानाने त्यांना अधिकार आहे, त्या अधिकाराला लढण्यासाठी मराठी मुस्लिम सेवा संघ सज्ज आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बीजेपी जसं वेळ प्रसंगी आपल्या लोकांची बळी घेते त्या प्रकारे त्यांनी मराठी मुस्लिम सेवा संघाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. मराठी मुस्लिम सेवा संघ हे सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बीजेपीची आम्ही पोलखोल करत राहू आणि परत मुस्लिम समाजाला आम्ही आवाहन करतो आणि आम्ही कोणाला जिंकण्यासाठी मतदान करणार नाही आहोत, तर आम्ही बीजेपीला हरवण्यासाठी मतदान करणार आहोत. तर आमच्या सन्मानासाठी, आमच्या प्रगतीसाठी बीजेपी सारखं सरकार हे परत सत्तेत यायला नाही आहोत. त्यासाठी मुस्लिम समाजाला खात्री आहे आणि मुस्लिम समाज त्याप्रमाणेच वेगवेगळ्या ठिकाणी बीजेपीच्या विरुद्ध जो जिंकू शकतो त्याला मुस्लिम समाज हे मतदान करणार आहे आणि बीजेपीला मुस्लिम समाज येत्या निवडणुकीमध्ये ती जागा दाखवून देणार आहे. धन्यवाद.